टाटा IPL 2024 मधील सामने दिवसेंदिवस मनोरंजक होत आहेत. IPL 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील 22वा सामना चेन्नईच्या चेपॉक उर्फ MA चिदंबरम स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात चेन्नईने कोलकात्याचा 7 विकेट्सनी पराभव केला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 137 धावा केल्या होत्या. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी ठेवण्यात आलेले 138 धावांचे लक्ष्य चेन्नई सुपर किंग्सने 18व्या ओव्हरमध्येच गाठले. या सामन्यात काय घडलं ते जाणून घेण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ लाईक करा. मित्रांनो, चेन्नई आणि कोलकाता यांच्यात चेन्नई येथे झालेल्या सामन्याचे वैशिष्ट्य एका वाक्यात सांगायचे झाले तर या सामन्यात दिसून आली ती महेंद्रसिंग धोनीची अफाट लोकप्रियता आणि मैदानावरील खेळातील त्याचे प्रभुत्व. IPL 2024 हे बहुधा महेंद्रसिंग धोनीचे शेवटचे IPL आहे असे मानले जाते. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी धोनीच्या CSR ची मॅच असेल तेथील तिकीट काही तासात संपून जातात. धोनीचे लाखो चाहते मॅच पाहण्यापेक्षा धोनीला पाहायला येतात. या सामन्यातही हेच दिसून आलं. धोनीला याची देही याची डोळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमचे स्टँड प्रेक्षकांनी गच्च भरले होते. चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडल्यामुळे मॅचचा अर्धा वेळ प्रेक्षकांना विकेट किपिंग करणारा धोनी पाहायला मिळाला. पण त्यानंतरच्या भागातही शेवटच्या 3 ओव्हर बाकी असताना शिवम दुबे क्लीन बोल्ड झाल्यावर विजयासाठी आवश्यक असलेल्या 3 धावा करण्यासाठी महेंद्रसिंग धोनी मैदानात आला. त्यावेळी चेपॉक मैदानावरील लाखो प्रेक्षकांनी मनापासून केलेले उत्स्फूर्त स्वागत कायम लक्षात राहील. यानंतर मैदानावर 2 बॉल धोनी खेळला आणि विजयासाठी आवश्यक असलेल्या 2 धावा काढण्यासाठी त्याने मनाचा मोठेपणा दाखवत कर्णधार ऋतुराज गायकवाड याला स्ट्राईक दिला. नंतर ऋतुराजने महेंद्रसिंग धोनीच्या साक्षीने चौकार मारून हा सामना 7 विकेट्सनी जिंकला. या सामन्यावर पहिल्या बॉलपासून शेवटच्या विजयी चौकारापर्यंत महेंद्रसिंग धोनी याचेच वर्चस्व दिसून आले. महेंद्रसिंग धोनी आजच्या घडीला जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू आहे हे चेपॉक मैदानावर प्रत्यक्ष दिसले. महेंद्रसिंग धोनीच्या कॅप्टन्सीबद्दल जगातले नामवंत खेळाडू सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, पाकिस्तानचे शोएब अख्तर, ऑस्ट्रेलियाचे रिकी पॉन्टिंग नेहमीच गौरवोद्गार काढतात. सचिन तर म्हणतो, कठीण प्रसंगात कूल राहण्याचं धोनीचं कौशल्य अफलातून आहे. अशा या चतुर कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली या सामन्यात CSKने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी KKR संघाला आमंत्रित केले. KKR कडून फिल सॉल्ट आणि सुनील नारायण सलामीला आले. मात्र चेन्नईच्या तुषार देशपांडेच्या पहिल्याच बॉलवर फिल सॉल्ट बाद झाला. KKR साठी हा पहिलाच जबरदस्त धक्का होता. फिल सॉल्ट सारखा खात्रीचा फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद झाल्याने स्टेडियममध्ये सन्नाटा पसरला. परंतु यानंतर सुनील नारायण आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी KKRचा डाव सावरला. या दोघांनी 56 धावांची भागीदारी केली. त्यानंतर अंगक्रिश रघुवंशी 18 चेंडू 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 24 धावा करून बाद झाला. या सामन्यात जडेजाची गोलंदाजी अतिशय प्रभावी झाली. CSK कडून रवींद्र जडेजाने घातक गोलंदाजी केली. त्याने आधी रघुवंशीला बाद केले. त्यानंतर सुनील नारायणची विकेट घेतली. सुनील नारायणने 20 चेंडू 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 27 धावा केल्या. आज व्यंकटेश अय्यर 9 धावा, रमनदीप सिंह 13 धावा, रिंकू सिंह 9 धावा आणि आंद्रे रसेल सारखा खंदा फलंदाज 10 धावा काढून बाद झाले. KKR कडून कर्णधार श्रेयस अय्यरने 32 चेंडू 3 चौकारांच्या मदतीने 34 धावांची खेळी केली.
त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही, त्यामुळे KKRचा डाव 9 बाद 137 धावांवर आटोपला. CSK कडून रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या, तर मुस्तफिजुर रहमानला 2 आणि महेश तीक्ष्णाला 1 विकेट मिळाली. निर्धारित 20 ओव्हर्समध्ये कलकत्ता नाईट रायडर्सचे 9 खेळाडू 137 धावांवर बाद झाले. कलकत्ता नाईट रायडर्स सारख्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकाच्या संघातील खेळाडूंची चेपॉक मैदानावर अशी दयनीय अवस्था झालेली पाहून CSKने आपल्या डावाची सुरुवात अत्यंत सावधपणे केली. 138 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना CSKने अतिशय सावधपणे सुरुवात केली. रचिन रवींद्र आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी 27 धावांची सलामी दिली. वैभव अरोराने रचिन रवींद्रला बाद करून CSKला पहिला धक्का दिला. सलामीवीर रचिन रवींद्र 8 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. रचिनने आपल्या खेळीत 3 चौकार मारले. यानंतर डॅरेल मिचेल आणि कर्णधार गायकवाडने सावध फलंदाजी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 70 धावा जोडल्या. मात्र मिचेल 19 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 1 चौकार आणि 1 षटकार मारला. यानंतर शिवम दुबे फलंदाजीला आला. त्याने आक्रमक फलंदाजी केली. 18 चेंडूत 28 धावा करून शिवम दुबे बाद झाला. त्याने 1 चौकार आणि 3 षटकार मारले. शिवम दुबे बाद झाल्यावर या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरला. त्याने नाबाद 1 धाव करत CSKला विजय मिळवून दिला. तर कर्णधार ऋतुराज गायकवाड 67 धावांवर नाबाद राहिला. त्याने आपल्या स्थिर खेळीत 9 चौकार मारले. KKR कडून वैभव अरोराने 2 आणि सुनील नारायणने 1-1 विकेट घेतली. हा सामना CSKने 7 विकेट्सनी जिंकला. या विजयानंतर चेन्नईचा संघ 5 सामन्यातील 3 विजय आणि 2 पराभवांसह 6 गुण मिळवून गुणतालिकेत 4थ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे या पराभवानंतरही कोलकाता संघ 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर 8 गुणांसह राजस्थान रॉयल्स हा संघ आहे. आजच्या या सामन्यावरून महेंद्रसिंग धोनी हा आजच्या घडीला जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. याविषयी आपल्याला काय वाटते? कृपया कमेंट बॉक्समध्ये येस किंवा नो लिहून आपले मत जरूर कळवा. हा व्हिडिओ लाईक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.